तिळाची वडी करण्यासाठी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलाय मी 4-5 इलायच्या चवीसाठी. तीळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता. तुम्हाला जसे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. फक्त प्रमाण सारखं ठेवायचं आहे आपल्याला. तीळ भाजण्यासाठी जाड तळाची कढई वापरा. मिडियम गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ तटतट फुटायच तर आपल्याला परतून घ्यायचे. तिळाचा आवाज हळूहळू कमी झाला की समजा आपले तीळ झालेत. आता गॅस बंद करून देऊया आणि याला परत थोडा वेळ असंच परतत राहूया. गार झाले तीळ की मग आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत. याच्यामध्येच मी सोबत इलायची पण टाकते. 1 फेर आपल्याला तीळ हे फिरवून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. शक्यतो छोटं पाट वापरा म्हणजे लवकर बारीक होतं. आता याला परत एकदा फिरवून घ्यायचंय आणि बघा हे आपलं मिश्रण आता तयार आहे. याला छान मिक्स करून घ्या. गुळाचे जर थोडे खडे असतील तर ते हाताने फोडून घ्या. एक प्लेट घ्या आणि बघा हा माझ्याकडे साचा आहे. जर साचा असेल तुमच्याकडे तर तो वापरा किंवा तुम्ही ताटाला तूप लावून पण या वड्या पाळू शकता. तर या साच्यामध्ये हे सारण भरायचं आहे. सारण भरताना छान दाब देऊन भरायचं म्हणजे वडी आपली ढिसूळ होणार नाही आणि वरून त्याला दाब देऊन बघा वडी पाडायची आहे. कशी छान वडी पडली ना. अशा प्रकारेच आता आपण बाकी वड्या पण पाडून घेऊया. वड्या जाड पातळ कशा करायच्या त्या तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर खूप जाड भरायची असेल तर डच्च भरा किंवा थोडं कमी भरलं तरी चालेल. बघा आता आपल्या कशा छान वड्या तयार झाल्यात. ह्या 1 वाटीच्या वड्या आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही करू शकता. प्रमाण मात्र सारखंच ठेवा.